हाय हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे। आज आहे रविवार आणि आज सगळी कामं निवांत चाललेली आहेत। आत्ताशी माझं सगळं काम आवरले। आता वाजले दुपारचे 1:30। तर आत्ताच भांडे वगैरे खूप होती, भांडी तुम्ही बघू शकताय। तर सगळी भांडे वगैरे घासून टाकली। आज सोप्याचे कवर धुवून टाकायचे होते, ते पण धुवून टाकलेत। प्लस कपडे पण हाताने आज इतकी कपडे होती ती पण धुवून टाकली। आता मी ना वाफ घ्यायला पाणी ठेवले गरम करायला पातेल्यामध्ये। तर आता मी छान अशी वाफ घेणार आहे, कारण थोडेसे नाकावर आहे ना मला व्हाईट हेड वाटत आहेत। ब्लॅक हेड नाही आहेत मला अजिबात, पण व्हाईट हेड आहेत। तर म्हटलं थोडीशी नॉर्मली वाफ घ्यावी आणि त्यानंतर थोडं स्क्रब करेल, मग चेहरा छान दिसतो। तर आता ते करणार आहे मी आणि त्याच्यानंतर बघूया दिवसभरामध्ये मी तुम्हाला काय काय शेअर करते। हां, आणि मला संध्याकाळच्या वेळेला सुटावडा पण करायला जायचं आहे। तर त्यासाठी मी इथं कालच खरका फोडून ठेवलं, तुम्हाला दिसत असेल तिथं। तर बाकीचं जे काही साहित्य लागतं ते थोड्या वेळाने काढेल आणि जे नाही आहे ते दुकानामधून घेऊन यायचं आहे आणि नंतर संध्याकाळी मग सुटावडा करायला जाणार आहे। दाखवेल मी तुम्हाला कसा बनवला आहे तो। तर आता तुम्ही बघू शकताय, आत्ताच माझी वाफ घेऊन झाली आणि थोडंसं ना स्किन केअर पण केलेलं आहे मी। त्याच्यामुळेच हा सगळा छान असं ग्लो दिसते। नाक बघितलं का कसं चमकते। तर असं मला ना खूप आवडतं वाफ घ्यायला, त्याच्यामुळे आठवड्यातून 2 ते 3 वेळा मी वाफ घेते आहे आणि मस्त वाटतो। आपला चेहरा पण छान होतो, ब्लॅक हेड व्हाईट हेड रिमूव्ह होतात, डेड स्किन निघून जाते आणि छान दिसतो चेहरा, एकदम ब्राईट असं वाटतो। तर मस्त असं स्किन केअर झाले। 2 आठवडे झाले मी आयब्रो केलेला आणि चेहऱ्यावरचे केस काढलेले। म्हटलं चला आता दुपारच्या वेळेला थोडंसं बसले तर म्हटलं ध्यानात आलं, म्हणून मग म्हटलं करूया। तर मी चेहऱ्यावरचे जे केस आहेत ना, बारीक बारीक छोटे छोटे लव आहे ते सगळे काढून घेतलेत। आयब्रो पण केला आहे, तर तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय। आजच्या रेसिपीमध्ये दुसरी कोणती रेसिपी नसून आज मी तुम्हाला सुंटवडा कसा बनवायचा हे दाखवणार आहे। आमच्या इकडे सुटावडा म्हणतात, कोणी सुंटवडा म्हणतं, कोणी शिंकवडा म्हणतं, डिंकवडा म्हणतं। पण ज्याच्या भागातली ज्याची त्याची बोलण्याची पद्धत असते, पण आमच्या इकडे आम्ही त्याला सुटावडाच असं बोलतो। तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी मी ना डीमार्टमधून खारका घेऊन आले होते, चांगल्या क्वालिटीच्या खारका घेऊन आलेले आहे। त्यानंतर त्या घरी आल्यावरती थोड्याशा वाळवल्या मी 2-3 तास आणि नंतर मग आता मी त्या फोडायला घेतलेल्या आहेत। त्यातल्या बी काढून घेते आणि त्याचं जे वरती थोडंफार ते फूल असतं ना ते पण काढून घ्यायचं आणि छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचेत आपल्याला खारीकचे, म्हणजे जेव्हा आपण आहे ना गिरणीमध्ये दळायला नेतो त्यावेळेस ते दळताना सोपं पडतं। म्हणून मग अशा प्रकारे आपल्याला ह्या खारकातलं बी आणि हे काढून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता, इथं मी खारीक घेतली आहे। खारीक ही 1 किलो खारीक आहे आणि 1 किलो खारकेच्या प्रमाणे इथं मी खोबरं पण घेतले। खोबरंसुद्धा 1 किलोला थोडंसं कमी घातले मी, जास्त खोबरं घातलं ना की मग सुंटवडा असा खव करतो कशामध्ये, म्हणून मग 1 किलोला थोडंसं कमी खोबरं घातले। तर मी आहे ना हे खोबरं काळ्या पाठीचं घेतले, तुम्ही पण असंच काळ्या पाठीचं आणि मऊ असेल ना तसं खोबरं घ्या। तर इथं गूळ घेतल्यानंतर मिक्स करायला मी, आणि सुंटवड्यासाठी काय काय साहित्य लागतं हे दाखवते मी तुम्हाला। इथं काजू घेतले, इथं बदाम घेतले मी, इथं तळण्यासाठी डिंक घेतलाय, इथं काजू घेतलेले आहेत, इथं हे काय मेथीच्या बिया म्हणजे मेथी बी घेतलेल्या आहेत, मेथ्या, आणि इथं खसखस घेतली। इकडे तूप पण घेतलेलं आहे, अजून तुपाची एक बरणीवरती आहे, ते लागणार आहे आपल्याला नंतर जेव्हा आपण सुंटवडा मिक्स करणार ना त्यावेळेस। तर असं मी सगळं साहित्य घेतले। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित छान भाजून घेते, चला मी तुम्हाला दाखवते। सुंटवडा बनवताना आपण थोडं तूप टाकून त्यामध्ये जे काही आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत किंवा मग खारीक खोबरं हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। सर्वात अगोदर मी कढईमध्ये थोडं तूप टाकून पहिल्यांदा सगळी पूर्ण खारीक भाजून घेतली आहे। जास्त पण लालसर भाजायची नाही, फक्त थोडीशी गरम करायची, म्हणजे थोडी कडक पण होते। त्यानंतर मग इथं मी खोबरं पण घेतले, खोबरंसुद्धा चांगलं भाजून घेतले मी। खोबरं भाजून झाल्यानंतर तूप टाकायचं नाही, बिना तुपाचीच ही खसखस अशीच भाजून घ्यायची आपल्याला। त्यानंतर मग इथं मी मेथ्या पण भाजून घेते आहे आणि ह्याचं सगळं जे काही प्रमाण आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये परफेक्ट सुटवड्याचं प्रमाण आहे, तुम्हाला जर बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता बघून। तर त्यानंतर मग मी काजू पण भाजून घेतले, नंतर मग बदाम भाजून घेतलेत आणि आता तूप थोडंसं वाढवून त्याच्यामध्ये आता डिंकसुद्धा मी तळून घेते। डिंक आपल्याला फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे, थोडंसं तूप जास्त लागतं डिंक तळण्यासाठी, नाहीतर मग डिंक कच्चा राहतो। असं फुलं झाली पाहिजे त्याची, अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि मस्त लागतो शिंकवडा डिंकवडा काय सुटवडा मस्त लागतो।
आपल्या घरात जर लहान मुलं असतील किंवा बाळंतीण असेल घरामध्ये तर त्यांच्यासाठी खूप छान आहे. इथे आहे ना सगळं खारीक, खोबरं, डिंक आणि मेथी आणि खसखस हे सगळं एकत्र घेतलं आहे ह्या पिशवीमध्ये. आणि इकडं काजू बदाम वेगळं घेतलं आहे, कारण काजू बदाम देतील की नाही कुठून माहीत नाही, नाही तर मग घरी आल्यावरती कुटावं लागेल. तर आता हे सगळं मी आता गिरणीमधून दळून घेऊन येते, आल्यानंतर दाखवते. बघू शकताय आत्ताच मी आहे ना सुंठवडा कुटून आणला आहे. तर बघू शकताय थोडासा मोठ्या साईजमध्ये आहे. तर मिक्सरमध्ये मी ह्याला एक एक गिरकी काढून घेणार आहे, म्हणजे छान असा बारीक होईल. तर तुम्ही बघितलं का? तर मी 1 किलोचा सुंठवडा केला होता, तर तो मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते सगळं व्यवस्थित झाल्यानंतर किती भरला तो. शकताय एकदम बारीक असा सुंठवडा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे, कारण ना मशनीमधून मी कुठून आणला होता तर खूप मोठा मोठा होता, म्हणून घरच्या घरी मी असा मिक्सरच्या भांड्यामध्ये इकडे बघू शकताय आत्ताच जस्ट मी बारीक केला आहे. आता ह्याच्यामध्ये मी गूळ आणि तूप मिक्स करणार आहे. गूळ चिरून घेते आता मी. तर आता मी आहे ना इथं गूळ घेतला आहे आणि आता गूळ आहे ना मी बारीक करून घेणार आहे, कारण गूळ आपल्याला लागणार. गूळ पावडर नाही मी वापरली, असा गूळ बारीक करूनच घेणार आहे. तर आता मी कढई ठेवली तापायला, त्याच्यामध्ये आता मी गावरान तूप घातलेलं आहे आणि तूप टाकून थोडंसं गरम करून त्याच्यामध्ये जो खिसलेला गूळ आहे ना तो सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकला आहे. हा गूळ आपल्याला सगळा पागळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला सुंठवड्यामध्ये मिक्स करायचा आहे. तर अशा प्रकारे गूळ वितळला पाहिजे. जास्त पण आपल्याला गरम करायचं नाही, त्याचा काही आपल्याला पाक करायचा नाही आहे, फक्त थोडंसं नॉर्मली गरम करायचं आहे आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला हा सुंठवड्यामध्ये ओतायचा आहे. तुम्ही असं जरी नाही केलं, नुसतं गूळ खिसून आणि वरून तूप घालून केलं तरीसुद्धा चालतं. काही जणी तशा पण करतात, पण मी यूट्यूबलासुद्धा व्हिडिओ बघितलेला आहे आणि खूप जणींचं असं ऐकलेलंसुद्धा आहे. शिवाय मी माझ्या आईला पण विचारलं होतं, पण तिने वेगळी पद्धत सांगितली. मग मी थोडंसं ह्याच्यामध्ये चेंज करून म्हटलं असं बघूया कसं होतं आहे. तर हे थोडंसं चेंज करून मी असं केलेलं आहे. आता हे सगळं तूप आणि गूळ सुंठवड्यामध्ये टाकून सगळं आता मिक्स करून घेते आहे, जेणेकरून गूळ सगळ्या सुंठवड्याला लागला जाईल आणि व्यवस्थित होईल सुंठवडा. तर अशा प्रकारे छान असं गूळ त्याला लावून घ्यायचं आहे, म्हणजे चांगली चव लागते. तर तुम्ही बघू शकताय झाला आहे आपला सुंठवडा तयार करून. मस्त झाला आहे, एकदम भारी दिसतोय. तर तुम्हाला कशी वाटली ही सुंठवड्याची रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.